शेतकऱ्यांसाठी 9 फेब्रुवारी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. पहिलीच बातमी आलेली आहे. अपघात विम्यापोटी 48 कोटी रुपये मंजूर. कृषी विभागाकडून 2453 दावे निकाली. शेतकऱ्यांच्या वारसांना होणार वितरित. केंद्र सरकारला ग्राहकांचा कळवळा. शेतीमालाच्या भावावर नियंत्रणासाठी आटापिटा. स्वस्त तांदूळ विक्रीला प्रारंभ. खानदेशात देशी हरभऱ्याची आवक वाढू लागली. दर किमान 5,771 रुपये, कमाल दर 6,151 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक. ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज. नारायणगाव केविकेत आजपासून कृषी महोत्सव. 4 दिवसीय प्रदर्शनात पाहायला मिळणार विविध प्रकारचे कृषी तंत्रज्ञान. नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीतही कांदा लागवड. 2 हेक्टरपर्यंत लागवडीचा अंदाज. नुकसान होत असूनही पसंती. हमीभावाने मूग उडीद विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ. सोयाबीनची जेमतेम 7,000 क्विंटलपर्यंत खरेदी. कोबी 600 ते 1,875 रुपये प्रति क्विंटल. शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 13,500 रुपये ते हेक्टरी 36,000 रुपयांपर्यंत मदत. शेअर बाजारासंदर्भातील महत्त्वाची अपडेट. पंतप्रधानांची टीप ठरली सुपरहिट. 48चा शेअर 176 वर. 335च्या स्टॉकने पाडला पैशांचा पाऊस. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.